हॅलो, जेवणाचे किती जण राहिलेत तसं सांगा इथं. जेवणाचं कोण कोण राहिले? आशुतोष बाबर, आशुतोष बाबर कुठे आहे? हो हो, आशुतोष बाबर कुठे आहे? आले का? प्रीतम मामा येवले आपल्याला विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. प्रवीण निकम फौजी यांचा तुम्हाला कॉल आहे, आग्रहाचं निमंत्रण. या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय स्वामी 11, व्हाईट बॉल येतो. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना यावेळेस प्लेस करण्याचा प्रयत्न. सुयश आयकॉन कॅटेगरीतला प्लेअर आहे. अस्तित्वाची लढाई, महत्वाची लढाई आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. तीन धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं. क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एकाच धावेवरती थांबवलं. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस अपील केलं बॅटची एज आणि फलंदाज प्रशांत निकम बॅक टू डगआउट. बॅटचा एक चांगला एज पाहायला मिळाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. स्वामी 11 या टीम साठी ही मॅच महत्वाची आहे. बॅकफुटवरती आले. टॅप केलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. व्यासपीठावरती उद्योजक महेश जाधव यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं कॅश प्राइज या अमृतवाडी प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. युट्यूब लाईव्हच्या द्वारे जुळलेले सगळे प्रेक्षक आपलं मनापासून स्वागत. ऑनलाईन व्ह्युअर्सची संख्या स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीद्वारे अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट अँड लाईव्हचा जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रीतम लोखंडे टीम अँड कंपनी आणि स्कोरबोर्ड 5 रन. टॅप केलाय स्ट्रोक आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईन ओलांडतोय. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर, 4 धावा.
पुन्हा एकदा टॅप चोक आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मंदार. बॅकफुटवरती येऊन गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण वैभव यांचं चांगलं पाहिला मिळत आहे. वैभव शिर्के. फुल टॉस बॉल आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आले, एक सिंगल कंप्लीट केली आहे. यस नो वेट आणि नॉट स्ट्रायकिंग एंड वरती सुयश आउट. दहा रन स्कोरबोर्ड वरती. टॅप स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक, संघ मालक स्वतः आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट. सोळा धावा धावफलकावरती आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 16 रन स्कोरबोर्ड वरती. सॉरी या ठिकाणी आपण पाहतोय स्वामी 11 या टीमला गॅप मध्ये फटका, पहिलाच बॉल करारा प्रहार, चौकार. 20 रन स्कोरबोर्ड वरती लागतात. पहा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला या बॉलच्या पाठीमाग, परफेक्ट प्लेसमेंट. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका, लगातारचा दुसरा चौकार. प्रभावित करत असताना बॅटर पहिला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग राहिली आपल्या टीमसाठी. आकाश यांनी अप्रतिम फटके खेळलेत. संघर्षाच्या परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 चौकार ठोकलेत. याही वेळेसचा स्ट्रोक चांगलाच होता, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरती एक सिंगल कंप्लीट केली जाते. आता निखिल स्ट्रायकिंग एंड वरती गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब हिट. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. 3 चौकार आलेत आणि स्कोरबोर्डला चांगला आकार येतोय आर्यन 11 संघासाठी. पुन्हा एकदा चौथा ब्लास्ट. जबरदस्त बॅटिंग. लोअर फुल टॉस, त्यानंतर सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज बाद, एक सिंगल. टोटल स्कोरबोर्ड 34 रन. धाव फलकावरती मॅच जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे.
प्रशांत निकम जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रशांत सर फिल्डिंग लवकर लावा. पहिला बॉल चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल. प्रशांत निकम यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. इस बंदे में हे दम. प्रशांत निकम स्ट्रायकिंग एंड वरती शंतनू. स्वामी 11 या टीमला नेट रन रेट इम्पॉर्टंट आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्रोक फसला आहे, त्यानंतर यष्टीरक्षक आले, एक सिंगल कंप्लीट केली जाते. या मॅच नंतर नेट रन रेट महत्वाचा राहणार आहे. पुन्हा एकदा प्लेसमेंट पाहिला मिळते, एक सिंगल कंप्लीट केली जाते. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे रन घेण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता आयकॉन बॅकफुट वरती आले, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले, थांबवण्याचा प्रयत्न फसला आणि बॉल बाउंड्री लाईन ओलांडून 4 धावांसाठी चौकार. डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं मिळालं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. धावफलक 8 रन स्कोरबोर्ड वरती. पस्तीस धावांचं लक्ष, 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. आता इथून पुढे षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी 4 ओव्हरची मॅच आहे आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी प्रशांत. पहिला बॉल अप्रतिम, डॉट बॉल. शंतनू बी ठेवतायत, निर्धाव चेंडू. लगातारचा दुसरा बॉल, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी. प्रशांत निकम मैदानाच्या आतमध्ये शांत आहेत आणि धावफलकाला देखील शांत ठेवलं जात आहे. षटक क्रमांक दुसरं महत्वाचं आहे आणि महत्वाच्या ओव्हरमध्ये लगातारचे 2 बॉल डॉट बॉल आलेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आयकॉन प्लेअर कडून कानमंत्र देखील दिला गेला आहे शंतनू यांच्यासाठी. यावेळेस 4 धावांसाठी चौकार. गॅप मधून फटका, 2 बॉल डॉट केले, परंतु शंतनू यांनी आपल्या बॅटचा दमखम दाखवला आणि चौकारानं स्कोरबोर्ड अगदी रेशो मेंटेन ठेवलाय. त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बाउंड्री लाईन, लगातारचे 2 बॉल 2 चौकार. हा बॉल डॉट बॉल येतोय. एक तुम्हारी गेंद येतो, एक हमारी गेंद आहे. 2 बॉल वरती चौकार आलेत, 8 रन आलेत. फुल टॉस बॉल नॉन स्ट्रायकिंग गेंद वरती, एक सिंगल कंप्लीट आणि टोटल 9 धावा खर्च झाल्या. या ओव्हर मध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती लागल्या 17 रन. 12 बॉल 18 ची गरज आहे. 12 बॉल मध्ये 17 बनलेले आहेत. 12 बॉल 18 ची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे स्वामी 11 या टीमला. स्विंग करण्याचा प्रयत्न आहे. डॉट व्हाईट बॉल +1 टोटल 2. हा बॉल 4 धावांसाठी चौकार.
चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल. नो बॉल, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, एक धाव कंप्लीट. नो बॉल. स्कोर 24-35 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. डॉट बॉल. निर्धाव बॉल न पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक हवेत, फलंदाज बाद. शंतनू बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानामध्ये हनुमंत. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा सामना मैदानामध्ये. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि हा अनिश्चिततेचा खेळ मैदानामध्ये रंगलाय. टॅप स्ट्रोक आहे. पहिल्याच बॉलचं स्वागत 4 धावांनी केलंय. चौकार. व्हाईट बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल. 6 बॉल येणारे धावफलकावरती आहेत. 29 रन स्कोरबोर्ड वरती. 6 बॉल मध्ये 6 ची गरज. 6 बॉल आणि 6 ची गरज. सुयश बॉलिंग मार्क वरती. हा स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार. आता 5 बॉल येणारे आणि 5 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी स्वामी 11 या टीमला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये एका धावेची गरज. वाईड बॉल. 4 बॉल ठेवून हा सामना जिंकलाय. आणि स्वामी 11 या सिंगानं हा सामना जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टीम